मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय सुकोंडी माशेकरवाडीमध्ये आणि आपण बघतोय 25वा वर्ष आहे रामनवमी महोत्सव निमित्त आणि जोरदार कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे आज माशेकरवाडीमध्ये। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर चला पाहूया, आता आपण आतमध्ये मंदिराच्या दिशेने चाललोय। सुंदर प्रकारे सजावट वगैरे केलेली आपण बघतोय। रस्त्याला सुद्धा कणे रांगोळ्या काढलेल्या आपण बघतोय आणि लाइटिंग केलेली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने। वाडीमध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे। गावचे ग्रामस्थ आहेत अगदी उत्साहात, आनंदात आणि सगळ्यांची अगदी धावपळ आहे। तर कार्यक्रम जोरात आहे अगदी। इकडे गाववाले ग्रामस्थ मंडळ आहेत। तर आता नंतर आपण बघूच, आपला कार्यक्रम बघायचा आहे संपूर्ण। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मंडळी, आता आपण आलो सुकोंडी माशेकरवाडीमध्ये। तर सर्वप्रथम तुम्हाला आणि संपूर्ण तुमच्या परिवाराला श्री रामनवमीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। आणि आज आहे ना रामनवमी आहे, तर त्यानिमित्त आपण माशेकरवाडीमध्ये आलो आहे। श्रीरामांचं मंदिर आहे माशेकरवाडीमध्ये। तर आपल्याला बघायला भेटणार आहे 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत मंदिराला आणि रौप्य महोत्सव जोरदार कार्यक्रम असणार आहे आजच्या दिवशी। तर आपण सर्वांनी पाहणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढे। आता कार्यक्रमात आपण आलोय मंदिराच्या परिसरात। बघतोय आपण मंदिराचा परिसर, मंडप कसा सजवलेला आहे, अंगण। इकडे गावचे पदाधिकारी कार्यकर्ते बसलेले आहेत, त्याचबरोबर इकडे सुद्धा ग्रामस्थ मंडळे आहेत। आणि आपण आता मंदिरात जाऊया, श्रीरामांचं दर्शन घेऊया। त्याचबरोबर बघतोय आपण मंदिराच्या अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढलेली आपल्याला पाहायला मिळते। तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया, श्रीरामांचं दर्शन घेऊया। आणि मंदिराचा गाभारा सुद्धा आपण बघू शकतो। प्रवेशद्वारातच किती सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते। जाऊया आपण मंदिरामध्ये। तर मित्रांनो, बघतोय आपण मंदिरामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीरामांच्या जन्मोत्सवाची संपूर्ण तयारी झालेली दिसते आपल्या जवळजवळ। आणि जन्मोत्सवाचा वेळ सुद्धा अगदी जवळ येतोय। आणि बाहेरच्या बाजूला आपण बघितलं तर इकडे ग्रामस्थ मंडळ आहे, भाजीवाले सुद्धा तयार आहेत। तर आपण बघू शकतो आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि बघू शकतो अगदी जन्मोत्सव, श्रीरामांच्या जन्मोत्सवाची जवळजवळ संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे। आपण बघतोय संपूर्ण गावच्या महिला मंडळी श्रीरामांच्या जन्मोत्सवासाठी मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जमलेले आपण बघतोय। थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रीरामांचा जन्मोत्सव। आणि गाभारा आपण फुलांनी कसा सजवलेला आहे, अतिशय सुंदर प्रकारे ते सुद्धा पाहू शकतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। श्रीरामाचा पाळणा बाळा जो रे कुलभूषण दशरथ नंदना नीला करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो रे पालना लांबविला अयोध्येसी दशरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौशल्येचे कुशी बाळा जो रे
रत्न जडित पालख झळके अमोलिक वरती पहुडले कुलदीपक त्रिभुवन नायक बाळा जो जो रे बाळा जो जो रे हालवी कौसल्या सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षली सुरवारी गरजती जय जयकार बाळा जो जो रे विश्वव्यापक रघुराया निद्रा करीबा सखया तुझवर पुरवंडी करुणिया सांडिना पुलिकाया बाळा जो जो रे रत्न जडित पालख झळके अमोलिक वरती पहुडले कुलदीपक त्रिभुवन नायक बाळा जो जो रे येऊनी वैशिष्ट सत्वर सांगे जन्मांतर राम परगे परनिली जानकी स्वरूपा भंगुनिया शिवचापा रावण लज्जित महाकोपा नवे पण हा सोपा बाळा जो जो रे सिंदूर जळडोई अवलीला नामे तरतील शिला त्यावरी उतरुनिया दयाला नेसिल वानर मेला बाळा जो जो रे कुलभूषणा पाळना गाईला बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. तर बघूया आपण श्रीरामांवर फुलांचा वर्षाव झालेला आहे. हरता वाता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर उत्सेंदुराची देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव पराती गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुण केशरा तेरे जाळीत मोकोट शोभा तो भरा झुंझुन देनो पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवार बंधना सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव गौरवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विजय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा ते दुनिया जय निर्मल वाये जुळजुळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सोमनांचा माळा विभू
स्तुतीचे उद्गान सुतकंठ नीला ऐसा शंकर जो भी उन्मावे लाला जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओ वालू तो कर्पूर गौरा जय देव देवी दत्त सागर मंथन पे केले रामाजी औषी बाळा सुवर्णाची कमले वनमाळा गळा राणी रखमाबाई राणी या सकळा ओवाळे तो राजा विधवा सावळा जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लोबा राईचा वल्लोबा पावे जुलगा जय देव ओवाळू वाराच्या कुरवंच्या येते चंद्रबागे माझ सोडून या देते दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा पहाटेचा महिमा वर्णावा श्री जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा देव जय आषाढी कार्तिके भक्तजन येते ओ साधू सन येते चंद्रभागे माझ स्नान जे करते दर्शन हेळा मात्रे तय हो जा मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे हो मंडल दादा पळणी जय नारायण कृष्ण दामोदर वसुदेवा श्रीधर माधव गोपीना वल्लभ जानकी नायक रामचंद्र भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जय श्री राम बोला श्री प्रभू रामचंद्रांचा सदा सर्वदा तुझे कारण देव माझा म्हणावा विशेष नको गुणवंतान जय रघुवीर समर्थ मोर्याले रघुवीरांचा जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो बघितलं आताच आपण श्रीरामांची आरती सुद्धा करून झालेली आहे आणि आता आपले भक्त मंडळी सर्व श्रीरामांच्या दर्शन घेतात आपल्यासुद्धा दर्शन घ्यायचं आहे परंतु गर्दी बघता आपण थोड्या वेळानंतरला घेऊया गर्दी कमी झाल्यानंतर
आताच आपण बघितली सुकोंडी मंडलिकवाडीतून मासेकरवाडीमध्ये श्रीरामांच्या दर्शनासाठी दिंडी आलेली आहे आणि आता मंडलिकवाडीतील महिला मंडळी श्रीरामांचं दर्शन घेत आहेत आणि दिंडीतील बरेचसे मंडळी आहेत. तर आता आपण बघितलं गाभाऱ्यामध्ये आले होते, तर अजून काही मंडळी दर्शन घ्यायचे आहेत. गर्दी असल्यामुळे अर्धी मंडळी बाहेर थांबलेली आहे. तर बघतोय आपण मासेकर काका प्रसाद वाटप करताना आणि प्रसाद अगदी संपून आलेले आहेत बाहेरून. आता गाभाऱ्यातल्या माणसांना द्यायला आले, तर आपण सुद्धा प्रसादाचा आस्वाद घेऊया. आपण व्हिडिओ करतो म्हणून आपल्याला डबल प्रसाद दिलाय काकांनी. धन्यवाद काका, मंडळ आभारी आहे. किती तू आहे काका सुद्धा आहे तिकडे. म्हणजे मी सुंदराचं जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी राजा तुझ्या नामाची लागली गोडी भक्ती माझी थोडी थोडी भक्ती माझी थोडी थोडी नाम तुला वाहिले रे ऐकता मन माझे रंगले रे ऐकता मन माझे रंगले रे ऐकता मन माझे रंगले तुझ्या नामाचा लागला चंद तुझ्या नामाचा लागला चंद तुझ्या नामाचा लागला चंद तुझ्या नामाचा लागला चंद. तर मित्रांनो दुपारची वेळ झाली आणि महाप्रसादाची सुद्धा वेळ झालेली आहे. तर आता देवाला आपल्या पुजाऱ्यांनी नैवेद्य दाखवलेला आहे. बघतोय आपल्या सुकोंडी वाडीतील माहेरवसनी महिला मंडळी आहेत आणि आपला फोटोग्राफर दादा फोटो घेतोय. तर सर्व रेडी पोझिशनमध्ये आहेत आणि आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघतोय ह्या सर्व माहेरवसनी आहेत. तर मंडळाच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि आपण बघतोय महाप्रसादाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि महाप्रसाद चालू झालेला आहे. इकडे पडवीमध्ये सुद्धा पाहुणे मंडळी बसलेली आहेत. महाप्रसादाचा आस्वाद घेताना आपण बघतोय लहान मुलं महिला मंडळ इकडे आहेत. इकडे पुरुष मंडळी सुद्धा आहेत. महाप्रसाद सुरू असताना आपण बघतोय गावातील तरुण होतकरू मुलं वगैरे ग्रामस्थ मंडळी आपण बघतोय. इकडे जेवण वाढण्यासाठी सर्व अगदी खूप मेहनत घेताना आपल्याला बघायला भेटतंय. काय बोलतोय आपल्या राम प्रभूचंद्र हनुमानाच्या हृदयात प्रगटले. तुम्हाला खरं वाटतं का हो? आपल्या माशेकरवाडीमध्ये प्रभू रामचंद्र हनुमानाच्या हृदयामध्ये प्रगटले. खरं वाटतंय? मला तर खरं वाटत नाही. खरं वाटत नाही मग बसाचा 2 मिनिटं आपण खरं करून दाखवूया. तुम्हाला खरं वाटतंय हो? तुम्हाला वाटतंय खरं? खरं वाटतंय म्हणजे तुम्ही पाहिलंय का?
माहिती नाही, मला तर विश्वास नाहीये, पण अण्णा बोलतात म्हणून मला काय तुम्ही बोलताय तर बघूया. शकता का मला दाखवू शकता? प्रभू रामचंद्र आणि हनुमानाच्या हृदयातून प्रकट झाले. सगळ्यांना बोलून दाखवायचं आणि काळ्याच्या गजाला झाला पाहिजे आठवण. हो जरूर जरूर. डोळ्याला कुठे पुढे या आणि बघा प्रभू रामचंद्र इथे प्रकट होणार आहोत. माहिती नाही. जय श्रीराम. इकडे 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 बाबा, इकडे तोंड कर, इकडे तोंड कर. हा कुठे प्रभू रामचंद्र कुठे तो? अरे बापरे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
मित्रांनो बघितली आपण अगदी वाजत गाजत आपली दिंडी श्रीरामांची पालखी आणि दिंडी आपण बघितली. तर ती आता आपण सुकोंडी मंडलिकवाडीमध्ये येऊन पोचलेलो आहोत. तर बघतोय आपली सर्व मंडळी आणि मंडलिकवाडीमध्ये आहे ना मारुतीरायाचं हनुमंताचं मंदिर आहे. तर आता मंदिरामध्ये आपली दिंडी आलेली आहे श्रीरामांची पालखी. तर आता आपण बघतोय सर्व ग्रामस्थ मंडळी त्याचबरोबर आपले दिंडीचे सगळे मंडळी आणि आपले राम सीता हनुमान आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचे मावले संत तुकाराम महाराज असे आपले दिंडीमध्ये सर्व सहभागी असलेले मंडळी. तर मंडळी बघतोय आपण श्रीरामांचे भक्त हनुमान. तर मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आता मंडलिकवाडीमध्ये आपली श्रीरामांची पालखी आणि आपले दिंडीचे सर्व सहभागी मंडळी येऊन पोचलेले आहेत मंडलिकवाडीमध्ये. इकडे प्रेम आणि श्रवण आहेत आणि आपले सबस्क्रायबर आहेत. तर आवर्जून व्हिडिओ बघतात आणि तुम्हीसुद्धा जर कोण बघत नसाल ना आणि पहिल्यांदा बघत असाल तर तुम्हीसुद्धा नक्कीच आजपासून आपले सर्व व्हिडिओ बघायला सुरुवात करा. तर आपले इथे पालखी श्रीरामांची बसलेली आहे. बाहेर सर्व मंडळी आहेत. आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि आपण बघतोय दिंडीच्या सहभागी मंडळींसाठी इथे नाश्ता पाण्याची व्यवस्था केली आहे. थंड शीतपेय आपण बघतोय कोकम सरबत आहे आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो बघतोय आपण मंदिराच्या सभागृहात आपले श्रीराम सीतामाई लक्ष्मण आणि श्रीरामांचे भक्त हनुमान आणि इकडे संत तुकाराम महाराज त्याचबरोबर आपले इकडे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर महाराजांचे 2 मावळे आपण बघतोय मंदिराच्या हॉलमध्ये स्थानापन्न झालेले आहेत. आणि इकडे हे आपले गाववाले आहे आणि माहेर वशीने खा. तर अल्पहाराची व्यवस्था केलेली आपण बघतोय. सर्व मंडळी जिलबी खाते काय खाते जिलबी खाते खा. अल्पहाराची व्यवस्था केलेली आहे आपण बघतोय. तर मंडळी आता आपली दिंडी आहे ना ती मंडलिकवाडीतून माशेकरवाडीमध्ये आलेली आहे आणि आपण बघतोय आपली दिंडी पालखी आणि आपले सर्व ग्रामस्थ मंडळी अतिशय जोरदार उत्साहात आनंदात आपण दिंडीचा कार्यक्रम बघतोय. रामनवमीचा कार्यक्रम.
तर बघतोय वाटप झालेलं आहे. कारण एक पहिल्यांदाच आपण आगाराला आता एक बौद्धांचा हळूहळू ठेवला होता. आपल्या 25 वर्षानिमित्त एक सुंदर लोकांनी आपल्या सर्व राम भक्तांचा चांगला आनंद घेतलेला आहे आणि खूप मजा आहे. तुमचं सुंदर असा कविता आहे. पुन्हा नक्कीच आम्ही विचार करू. तर मित्रांनो, आपण दिवसभर कार्यक्रम बघतोय. आपण सुकोंडी मासेकरवाडीमध्ये 25वा रौप्य महोत्सव रामनवमी निमित्त जो साजरा केला जातोय तो आपण आजच्या व्हिडिओतून पाहिला आहे. आणि आता आपण थोडक्यात ग्रामीण अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आपले गावचे कार्यकर्ते मासेकरवाडीतील आहेत, तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊयात. आणि हा जो कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे तो कशा पद्धतीने त्यांनी रूपरेषा आखली होती आणि कशा पद्धतीने त्याने साजरा केलेला आहे तो अगदी आम्हाला थोडक्यात सांगा. मौजे सुकोंडी मासेकरवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई सर्वांचं श्रीरामनवमीनिमित्त सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज आमचा 25 या रामनवमी उत्सवाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. एक रौप्य महोत्सव आमच्या वाडीमध्ये जो साजरा केला जातो आज 25 वर्ष पूर्ण झाले. 25 वर्षांनी हा मोलाचा क्षण आमच्या वाडीमध्ये झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम केला होता की जेणेकरून या कार्यक्रमाला काही वेगळी रूपरेषा यावी आणि याची तयारी आम्ही गेल्या 6 ते 7 महिन्यापासून करत आहोत की या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काय काय केलं पाहिजे, काय नाही, की हा कार्यक्रम काहीतरी आगळा वेगळा असून काहीतरी कोणाच्या तरी लक्षात राहावा, जेणेकरून भविष्यामध्ये कोणीतरी आपल्या या वाडीचं, या रामाच्या मंदिराचं कोणीतरी नाव काढेल. आणि आम्ही तशी पूर्ण तयारी केली होती. 3 दिवसाचा कार्यक्रम होता. आजपासून 5 तारखेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. उद्याचा शेवटचा दिवस असेल. कालच्यापासून आम्ही सर्व मुलांच्या स्पर्धा, मासेकरवाडी प्रीमियर लीग स्पर्धा जी पहिल्यांदाच आम्ही आयोजित केली होती. त्याच्यानंतर आता सकाळी श्रीरामनवमी जन्मोत्सव, त्याच्यानंतर दिंडी, पालखी मिरवणूक जी आम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये घेऊन आता इथपर्यंत ती समाप्त झाली आहे. त्याच्यानंतर आत्ता सुरुवात होणार आहे आरती होऊन महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. महाप्रसाद झाल्याच्यानंतर एक जे नृत्य, नाट्य असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. त्याची सुरुवात 9:30 ते 10 वाजेपर्यंत त्याची सुरुवात होणार आहे. तो एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. त्याची रूपरेषा करण्यासाठी आम्ही गेले 8 ते 10 महिने त्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते आज बहुतेक सफल झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 8 वाजता 8:30 वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी महाआरती, त्याच्यानंतर पुन्हा महाप्रसाद आणि रात्री एक आगळं वेगळं म्हणजे असं प्रत्येक वेळेला आपण जे भजन ठेवतो ते आपण साधंसुद्धा भजन ठेवतो. पण ह्या वेळेला ते भजन म्हणजे एक महिला स्त्रू ते भजन आहे, ज्याच्या गायिका मुली आहेत, वाद्य एक लहान मुलगा आहे. अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा भजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. अशा पद्धतीने गेल्या वर्षभरापासून जी आमची तयारी होती त्या तयारीचं आज हे चीज होताना दिसत आहे, एक फळ मिळताना दिसत आहे की आज एवढे जो भक्तजन आमच्या या मंदिरामध्ये आले होते दुपारी, म्हणजे आम्हाला एवढा म्हणजे वाटलं नव्हतं की एवढे भक्तजन आमच्या इथे येतील. दुपारी आम्ही जेव्हा पाहिलं की एक काहीतरी असं वाटलं की भविष्यामध्ये जे काही केलं आणि आत्तापर्यंत 8 महिन्यामध्ये जे आम्ही काय करण्याचा प्रयत्न केला की सफल होऊ दे, पण ते पाहिल्यानंतर आमचं मन तृप्त झालं. आज या कार्यक्रमाची जी रूपरेषा आम्ही आखली होती त्याच्यासाठी आमचे जे सभासद इथे उभे आहेत, परत जे आमचे जे ग्रामीण सभासद, मुंबईकर सभासद, जेवढे पण सभासद इथे बसलेले आहेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. महिलांनी खूपही मेहनत घेतलेली आहे. महिलांचा, पुरुषांचा, ग्रामीण मुंबईपासून जेवढी मेहनत घेतली आहे त्याचा आज एक चीज होताना दिसत आहे. भविष्यामध्ये पण आम्ही याच प्रकारे कार्यक्रम करू आणि जे जसं चाललं आहे त्याच्यापेक्षाही चांगला करण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद अध्यक्ष साहेब. अगदी आम्ही सुद्धा कार्यक्रमाला येऊन खूप उत्साहात, अगदी आनंदात आजचा कार्यक्रम आम्ही पाहिला सर्वांनी. मित्रांनो, आपण घरी जाऊन आहे ना फ्रेश होऊन पुन्हा आलेलो आहोत मासेकरवाडीमध्ये आणि तुम्ही सर्वांनी आजचा व्हिडिओ पाहिलेला आहे.
तर व्हिडिओ पाहून तुम्हाला सर्वांना आनंद झाला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतोय आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ ह्या आपल्या कोकणातले असतात तर त्या सगळ्या व्हिडिओंचा तुम्हाला आनंद घेता येईल. तर आता आहे ना पुढचा कार्यक्रम असणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटिकासुद्धा सादरीकरण आहे, तर तो व्हिडिओसुद्धा आपला पुढे असणार आहे. तर नक्कीच तो सुद्धा पाहायला विसरू नका. तर या भागात आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय.